सदर गाडी ही गाडी पाहून घ्या. ही महिंद्राची अल्फा प्लस गाडी. तर 15 युक्त आयोगातनं ही गाडी खरेदी करण्यासाठी आराखड्यानुसार 7.5 लाखाचा निधी मंजूर होता. पण या 7.5 लाखामध्ये ही गाडी 4 चाकी ईव्ही खरेदी करायची होती. त्याच्यासाठी ते 7.5 लाख रुपये मंजूर झाले होते. पण आपल्या ग्रामपंचायतने ही गाडी त्याची आम्ही आदरणीय बर्णे मामा यांच्या शोरूमचं बिल आणलेलं आहे महिंद्राचं. 3,12,000 ह्या गाडीचं कोटेशन आहे. तर एक 6 लाख आणि एक 1.5 लाख असं 7.5 लाखाची अमाऊंट ही ह्यांनी 28/1 ला कालिपनाथ एंटरप्राइजेस या व्यक्तीच्या नावे मारलेली आहे 7.5 लाखाची. आणि ह्या गाडीची प्राइस ही आम्ही कालिपनाथ एंटरप्राइजला चौकशी केली फोन करून. तर ह्या मागच्या डब्या सकट ही गाडी 3,95,000 देतो असं कालिपनाथ एंटरप्राइजेसने आम्हाला सांगितलं. 7.5 लाख रुपये 2 महिन्यापूर्वी बिल काढून सुद्धा आज 2 महिन्यांनी आमच्या 4 युवकांचा आवाज उठला की 7.5 लाख रुपये आपल्या ग्रामपंचायत मधून गेले असून गाडी हजर नाही. तर आज हा आवाज कुठंतरी ऐकून त्यांनी ही गाडी मागच्या 2 दिवसात पाडव्याच्या रात्री या ठिकाणी आणून या ठिकाणी उभा केलेली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चौकशीसाठी बीडीओकडे अर्ज केला. अर्ज केल्यानंतर त्यांचे साहेब या ठिकाणी उपलब्ध राहिले आणि हा अहवाल म्हणजे कशा पद्धतीने गाडी आणली हे आज साहेबांनी वरच्या येऊन तपासलेले आहे. पेमेंट पाठवलेलं 7.5 लाख रुपयाचं पासबुक सुद्धा ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाही. त्याच्यानंतर ही गाडी तिथूनच का घेतली हे सुद्धा त्यांना सांगता आलेलं नाही. ह्या गाडीची कोणतीही कागदपत्र उपलब्ध नाहीत. आरसी नाही, टॅक्स ते नाही, एनओसी नाही आणि पीओसी सुद्धा ह्या गाडीची उपलब्ध नाही. खरं तर ही गाडी नवी आणली का चोरून आणली हा सुद्धा एक प्रश्न आमच्या मनात उपलब्ध राहिला. दुसरी गोष्ट आज 2 महिन्यानंतर ही गाडी पासिंग सुद्धा नाही. मग कोणत्याही शासनाचं काम शासनाचं 7.5 लाख रुपये एखाद्याला गेल्यात आणि बिना पासिंगचं गाडी या ठिकाणी उभा केलेली आहे. खरं तर या गाडीमध्ये 3.5 ते 4 लाखाचा घोटाळा हा उघड झालेला आहे आणि लवकरच याच्यावर कारवाई होऊन जे कोणी ह्याच्यात दोषी असेल त्यांना या ठिकाणी निलंबन करण्यात येणार आहे. तर आपण सर्व ग्रामस्थांनी याच्यावरती आवाज उठवावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.